त्याच्यामध्ये काही राजकीय पोळी भाजण्याची गरज नाही आहे. आमचं एकच म्हणणं आहे, त्यांनी सांगावं आम्ही झाड तोडणार नाही, विषय संपला. झाड तोडू देणार नाही. जर का सरकार ठाम आहे की आम्ही झाड तोडणारच, तर आम्ही पण बघतो कसे झाड तोडतात ते. अमेयजी काल गिरीश महाजन असं देखील म्हणाले की पहिले आम्ही 15,000 झाडं लावू, ती वाढवू आणि त्यानंतर मग ती जे 15,000 झाडं लावण्याची जागा आहे ना, तिथे करा ना व्यवस्था. परंपरा आहे या जागेला असं म्हणतात ते. इथेच कुंभमेळा होतो. असं नाही हो. शाही मिरवणुका निघतात कुंभमेळ्यामध्ये. शाही मिरवणुका अहो मग एवढ्या लांबून कसं शक्य होणार आहे? त्यांना असं त्यांचा एक प्रश्न आहे. हे गांधीनगर म्हणताय, गांधीनगर सुचवताय, त्यानंतर तुम्ही मसरूळची जागा सुचवताय, ही पेलिकन पार्कची जागा, ही शहराचा लांब आहे म्हणून इकडची झाडं तोडायची आहेत. नाही, त्यांचं म्हणणं आहे की ती लांब पडतीये म्हणून ती पर्यायी जागा ते ऍक्सेप्ट करत नाही. या तपोवनाला लागून 300 एकर जमीन कायमस्वरूपी नो डेव्हलपमेंट झोन डिक्लेअर केली होती ना 2000 मागच्या कुंभमेळ्याच्या 2004 ला. ती 300 एकर कुठे गेली? ती वापरावी. हा, याला लागून असलेली जागा होती. भाईंदर मध्ये मांसाहार करता म्हणून मराठी कुटुंबाला घर नाकारलेला आहे असा प्रकार घडला. आज आपण या झाडांबद्दलच फक्त बोलूया. धन्यवाद. तुम्ही देखील हा मुद्दा उचलून धरा आणि या तपोवनाच्या झाडाच्या मागे तुम्ही येऊन देखील खंबीरपणे उभे राहा. वाचवण्यासाठी आता मनसे सुद्धा मैदानात उतरलेली आहे. अमेय खोपकर सध्या माध्यमांशी बोलत होते, आपण बघितलं. झाडं वाचली पाहिजे याच्यासाठी आता मनसेनं सुद्धा स्वतःची भूमिका घेतलेली आहे आणि या संदर्भात तपोवन वाचवण्यासाठी आम्ही इथे आंदोलन करणार असं त्यांनी म्हटलं आणि जोरदार घोषणा दिल्या.